मी कालच म्हटलं होतं, हा अर्धवट वकील आहे. वकिलीची परीक्षा यांनी कशी पास केली मला माहिती नाही. मी विधिमंडळामध्ये 32 वर्ष काम केलं आहे. मला देखील अनेक नियमाची माहिती आहे, प्रत्येक नियमाची माहिती आहे. आणि म्हणून मी अर्धवट वकिलाला सांगेन, ज्यावेळेला एखाद्या मंत्र्यावरती आरोप करायचे असतील सभागृहामध्ये, तेव्हा त्याला 35ची नोटीस द्यायला लागते आदल्या दिवशी. त्याची कॉपी सभापतींना द्यायला लागते आदल्या दिवशी. आणि मग सभापतींची परवानगी घेऊन आरोप करावे लागतात. मग तर या अर्धवट वकिलांनी कुठलीही नोटीस न देता, योगेश कदमानं सभापतींकडे सदर प्रकरणाची माहिती न देता, योगेश कदम सभागृहात उत्तर द्यायला नसताना त्यांनी आरोप केलेले आहेत गपचूप. आणि मुळात सभापतींनी हे पटलावर ठेवताच कामा नये. ज्या वेळेला 35ची नोटीस दिल्याशिवाय आरोप केले जातात, तेव्हा सदर बाब सभापती पटलावर ठेवीत नाहीत. हा नियम आहे विधिमंडळाचा. आता हे अर्धवट वकिलाला माहिती नाही का? आणि हा मला शिकवतोय नियम, मला शिकवतोय. अरे मी महाराष्ट्राचा विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून 5 वर्ष काम केलं आहे. एक तर आपण नियमबाह्य काम करायचं विधानसभेमध्ये, विधिमंडळामध्ये, विधान परिषदेमध्ये. आणि माझ्या हक्क टाकून बघ म्हणजे काय? का धमकी देतोस तू? धमकी देतोस? अरे तुझ्या धमक्याला कोण बीक घालतंय रे? तुझ्यावरती उद्या हक्कभंग दाखल होणार. होय होणार. मागचे 2 दिवस विधानसभाचं कामकाज बंद होतं. कामकाज बंद होण्यापेक्षा सुट्टी होती, रजा होती 2 दिवस. आणि म्हणून हक्कभंग आम्ही टाकू शकलो नाही. सर्व अधिकारी सुट्टी होती, 2 दिवस होते, म्हणून हक्कभंग टाकू शकलो नाही मी. तू आम्हाला म्हटला कसला आव्हान करतोस रे तू? तू जे सभागृहामध्ये 7 बारचा उतारा दाखवलास ना योगेश कदमाच्या नावाचा, आणि तिथं वाळू पडले म्हणून सांगितलंस, ये ना तुझ्या 50 पिढ्या घेऊन खाली बघायला ये, तिथं वाळू आहे का? मग सभागृहामध्ये खोटी माहिती द्यायची, सभागृहामध्ये मंत्र्याची बदनामी करायची, आणि भावना टाकून बघा हक्कभंग म्हणजे काय? कोण आहेस तू? काय दादागिरी भाषा करतोयस? तुझी अवकात काय आहे? तू नियम तुला सगळं माहिती आहे, वकील असं म्हणतोस ना. मग बाप दाखव, आता साध्य घाल. अरे पोलिसांनी तू म्हटल्याप्रमाणे नियमानं बॉम्बे ॲक्ट प्रमाणे जर हॉटेल सावलीवरती कारवाई केली असती तर मालकावरती गुन्हा दाखल झाला असता, म्हणजे माझ्या पत्नीवरती गुन्हा दाखल झाला असता. पण पोलिसांनी पोलिसांना माहिती आहे, त्यांनी त्या मालकावर पण नाही, त्या मॅनेजरवरती गुन्हा दाखल केला आहे. काल मी सगळी माहिती घेतली. आणि एक गोष्ट मी आपल्या माध्यमातून महाराष्ट्रात सांगतो आहे, डान्स बार चालवण्याचे धंदे आम्ही मंडळी कधी केले नाहीत. डान्स बार चालवून सर्वसामान्य माणसाचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं पाप आम्ही कधी केलं नाही. आम्ही लोकांना बसवण्याचं काम केलं, उद्ध्वस्त करण्याचं पाप नाही केलं आम्ही. योगेश कदमांना राजकारणातून उद्ध्वस्त करण्याचं पाप तू आणि उद्धव ठाकरे दोघांनी केलेत, दापोलीमध्ये दोघांनी केलेत. पण तुम्हाला अपयश आलं. उद्धव ठाकरे तर अख्खा महाराष्ट्र घेऊन खेडमध्ये आले होते सभा घेण्यासाठी. तिच्या 10 पटीने त्याच ठिकाणी सभा करून दाखवली. आणि आता तिथं काय जमलं नाही म्हणून विधिमंडळामध्ये, विधान परिषदेमध्ये सभागृहाची दिशाभूल करून खोटी माहिती घेऊन तू कसलं राजीनामा मागतोस रे? भेट ना मुख्यमंत्र्यांना आणि तुझ्याकडे एकदा काय आहे ते दाखव ना. दाखव की ते हॉटेल 35 वर्षापासून चालू आहे. 35 वर्षापासून चालू आहे. काय संबंध आहे योगेश कदमाचा तिथे? योगेश कदमांचं वय काय? तेवढा 3 वर्ष वय होतं. आपण काय बोलतोय? कुणाचा राजीनामा मागतोय? काय आपल्या हातात आहे? सगळं नियम बघ ना. दादागिरी कसली भाषा होतीस कोणाकडे? आमच्याकडे. आणि म्हणून असल्या दादागिरीला भीक घालीत नाही. नियम मला चांगली माहिती आहेत. तुझ्यात हिंमत असेल तर राजीनामा घेऊन दाखव. माझं आव्हान तुला आहे. चल घेऊन दाखव. तुला नियम आहेत ना. कुठलाही राज्यमंत्र्याचा संबंध नाही आहे. महापौरचं उदाहरण देतो. महापौरचा आणि फोटो दाखवतो सभागृहामध्ये.
महापौरमध्ये ती वाळू काढली, ती हायकोर्टाच्या आदेशाने काढली. काल योगेश कदमांनी हायकोर्टाचे आदेश दाखवले पत्रकार परिषदेमध्ये. सन्माननीय हायकोर्टाच्या आदेशाने ती वाळू काढल्यानंतर हा सभागृहात फोटो दाखवतो, हे बघा योगेश कदमांचं काय करते आहे ते. माहिती तर घे, माहिती घे ना. एखादा माणूस व्यवसाय करत असेल आणि तो योगेश कदमांचा काय करत असेल, तो काय गुन्हा आहे का? कुणाचे फोटो दाखवायचे हाऊसमध्ये. आणि मला किती अक्कल आहे बघा, मी किती कायदे पंडित आहे बघा. चुकीची दिशाभूल करून माहिती देऊन स्वतःची थोपटून घ्यायचं काम स्वतः चाललंय. हे आता थांबवा, बस झालं. त्याला कोण भीक घालीत नाही, महाराष्ट्र भीक घालीत नाही. आणि म्हणून तुला पुन्हा सांगतोय, होय उद्या तुझ्यावरती हक्कभंग होणार आणि होणार आणि होणार. तो नियमानं होणार, नियमानं. योगेश कदमांचा काही संबंध नसताना बेछूट आरोप करणं त्याच्यावरती, या बेसवरती तुझ्यावरती हक्कभंग उद्या होणार. धन्यवाद. खोटं बोलून नाव येत नाही, खोटं बोलून तू नाव आणलं आहेस. आम्ही डान्स बार चालवणार नाही, डान्स बार फोडणार आम्ही आहोत. योगेश कदमांनी जवळजवळ मंत्री झाल्यापासून 4 ते 5 डान्स बार बंद केलेत, स्वतः व्हिजिट देऊन. आणि म्हणून हे ह्यांना खटकत आहे. विधानसभेमध्ये ज्या पद्धतीनं योगेश कदम सभागृहामध्ये उत्तर देत आहेत, यांनी अनेक वेळा प्रयत्न केले. त्यांना कल्पना नव्हती की रामदास कदमचा मुलगा इतक्या अशा पद्धतीनं सभागृहामध्ये देखील उत्तर देतील. प्रयत्न केले पण काय जमलं नाही. आणि म्हणून अशा पद्धतीनं खोटं बोल, पनगटून बोल, अशा पद्धतीनं कुठला कोण राजीनामा घेत नसतो आणि कोण देत नसतो. हे त्यांनी ओळखून घ्यावं पहिल्यांदा. आमचा आणि डान्स बारचा मुळीच कसलाही संबंध काढीचा नाही. आणि याच्यापुढे देखील मी सांगितलं योगेश कदमांना की जिथं जिथं महाराष्ट्रामध्ये डान्स बार असतील सगळे बंद करून टाका, सगळे बंद. मोहीमच घ्या, हातामध्ये मोहीमच घ्या. आम्ही लोकांचे संस्था उद्ध्वस्त करणार नाहीत, लोकांचे संस्था बसवणारे आम्ही आहोत. तर ही चिनपाट वकील आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो आहे, त्याचा आम्ही जाहीर धिक्कार करतो आहे आणि निषेध देखील करतो आहे. त्यांनी असं पण म्हटलं आहे की रामदास कदम असतील, योगेश कदम असतील किंवा सिद्धेश कदम हे जे आहेत ते रेड करतात आणि नंतर मांडवणी करतात. दाखव ना एखादं उदाहरण असं हिंमत असेल तर, एखादं उदाहरण असेल तर दाखव, बाप दाखवून साध्य घालणार. तुम्हाला फक्त उद्धव ठाकरे आणि या सगळ्या मंडळींना रामदास कदम आणि त्याची फॅमिली फार खटकते, अतिशय खटकते. आणि म्हणून हे उचापती झाले आहेत. फक्त कदम फॅमिलीला कसे बदनाम करता येईल. आपण ते बदनाम करत असताना दाखवलं काय ते आम्ही काम करतोय. एका ठिकाणी दाखव. काही ठिकाणी पोलिसांनीच दबाव आणला होता योगेश कदमांवरती की साहेबच्या ऑफिसाला सोडा म्हणून. योगेश कदम म्हटलं नाही सोडणार. मला आता बरंच नाही बोलेल, वेळानंतर काय बोलायचं ते. आणि म्हणून हे ह्यानी शिकू नये. अनिल बगरनी काय ते दाखव ना, तुझ्या असेल ते. सिद्धेश कदम, योगेश कदम, रामदास कदम दाखव ना काय ते. आमची प्रतिमा आम्ही स्वच्छ ठेवले, कुठेही स्वतःला डाग लावून घेतला नाही. आणि जिवंत असेपर्यंत मी किंवा माझी मुलं स्वतःला कुठेही डाग लावून घेणार नाही आहेत. हे आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्र सांगतोय. दापोलीमध्ये जी कारवाई झाली सायलेन्सरवरती त्याच्या पार्श्वभूमीवर नाही, फक्त दापोलीच नाही, ज्या पद्धतीनं उद्धव ठाकरेंनी रामदास कदमचा मुलगा म्हणून योगेश कदमला संपवण्याचा प्रयत्न केला दापोलीत, तो यशस्वी झाला नाही. सन्माननीय आदरणीय ज्यांना आम्ही म्हणत होतो एका वेळेला उद्धव ठाकरे, ते हॉस्पिटलला ॲडमिट असताना त्यांनी 6 लोकांचं मतदान घेतलं. 6 लोकांचं मतदान. त्यामध्ये सुभा देसाई होते, अनिल पवार होते, विनायक राऊत होते, नार्वेकर होते. 6 लोक होते की योगेश कदमला संपवायचं की ठेवायचं जिवंत, हा विषय. त्या चिठ्ठ्या दिल्या होत्या हॉस्पिटलला. तिथं फक्त एका खासदारांनी, माजी खासदारांनी सांगितलं, अहो तो मुलगा चांगलं काम करतोय, त्याला का संपवत आहे. त्यांच्याच माणसाने सांगितलं. हे उद्धव ठाकरे हॉस्पिटलला ॲडमिट असताना ही घटना घडली. मी जबाबदार बोलतोय, अतिशय जबाबदार. आणि म्हणून त्यांना कदम कुटुंबियांना संपवायचा आहे, तो विडा उचलला उद्धव ठाकरेंनी. याच्यामध्ये अनिल पगबच्या खांद्यावरती बंदूक ठेवून साप उद्धव ठाकरे होतोय मातोश्रीत बसून. पण हे कदापि यशस्वी होणार नाही, कारण आम्ही स्वच्छ आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.